मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही कॅटलॉग निर्मितीवर मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केलेली असून, उत्पादन कॅटलॉगच्या विविध विभागांना स्पष्ट करून ऑनलाईन कॅटलॉग तयार करताना विक्रेत्यांनी उत्पादनांची शीर्षके, उत्पादनांचे प्रकार, इतर विविध घटक, सर्वोत्तम पद्धती आणि इतर मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कॅटलॉगचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू. एक जे की विक्री उत्पादन इमेजेस आणि त्यांचे महत्त्व बनवू किंवा खंडित करू शकते. माणूस स्वभावाने दृश्यमान असतो. एकच उत्पादन इमेज तुम्हाला मजकुराच्या परिच्छेदांपेक्षा उत्पादनाच्या गुणवत्तेविषयी अधिक सांगू शकते. एक चित्र 1000 शब्दांचे असते. इमेज स्केल आणि उत्पादन निर्मिती गुणवत्तेची भावना प्रदान करतात, ज्यामुळे संभाव्य ग्राहकासह विक्रेत्याची विश्वासार्हता निर्माण होण्यास मदत होते, परिणामी अधिक ऑर्डर मिळतात. उत्पादन इमेजेस उत्पादन डिस्प्ले पेजवरील प्राथमिक दृश्य घटक आहेत. भारतातील एका प्रमुख ई-कॉमर्स कंपनीच्या संशोधनात असे म्हटले आहे की 63% ग्राहक उत्पादन पुनरावलोकनाने किंवा वर्णनांपेक्षा इमेजेसना अधिक महत्त्वपूर्ण मानतात. दुसऱ्या प्रमुख विक्रेत्याने कोट केले आहे की त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीपैकी 80% विक्री उच्च दर्जाच्या इमेजेसमुळे आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या इतर ई-कॉमर्स मार्केटप्लेसच्या ई-कॉमर्स विक्रेत्यांनी केलेले संशोधन सुद्धा, ज्यांचा दावा आहे की उत्पादन व्हिडिओ समाविष्ट केल्याने ऑनलाईन मार्केटप्लेस नफ्यामध्ये 144% वाढ झाली आहे. म्हणूनच उत्पादनाची उच्च दर्जाची चित्रे असणे आणि योग्य असेल तेथे व्हिडिओ असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. आता उच्च दर्जाच्या उत्पादन इमेज सुनिश्चित करण्यासाठी गुणवत्तेचे मापदंड कोणते आहे ते बघू. त्याचे रिझोल्यूशन चांगले असावे आणि ते योग्य आकाराचे असावे. बायर ॲप्लिकेशन्समध्ये झूम इन करताना ते पिक्सेलेट होऊ नये. त्याला परस्पर विरोधी बॅकग्राऊंड असावे. त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये सावली किंवा सामग्री नसावी. उत्पादन इमेजेसमध्ये मध्यवर्ती अलाइन केले पाहिजे. ते डोळ्याच्या लेव्हलच्या अँगलमध्ये कॅप्चर केलेले असावे. ग्राहकाला दिसणारी पहिली इमेज क्लोजअप चित्र असू नये किंवा उत्पादन अर्धवट दाखवलेले असू नये. सामग्रीच्या स्पष्टतेच्या संदर्भात खाद्य उत्पादनांचे पौष्टिक मूल्य डिस्प्ले इमेजेसमध्ये स्पष्टपणे दिसत असल्याची खात्री करा. पौष्टिक सामग्रीचे जवळचे आणि स्पष्ट चित्र ठेवा. आता तुम्हाला माहित आहे की तुमच्या उत्पादन इमेजेस उच्च दर्जाच्या आहेत याची खात्री कशी करायची. तुम्ही तुमचा व्यवसाय सुधारण्यासाठी त्यांचा सर्वोत्तम वापर कसा करू शकतो ते पाहूया. येथे काही सूचना आहेत. उत्पादनाच्या किमान 4 इमेजेस ठेवा. हे श्रेणीनुसार बदलू शकते. काही श्रेणींमध्ये 1 ते 2 इमेजेस सुद्धा चालू शकतात. उदाहरणार्थ, बर्गरसारख्या खाद्यपदार्थांसाठी फक्त साइड व्ह्यूची इमेज पुरेशी असू शकते. डोळ्याच्या लेव्हलवरील दृश्यासह समोरच्या आणि मागच्या दृश्यासह वेगवेगळ्या अँगलमधून उत्पादन इमेजेस असाव्यात. आवश्यक असल्यास उत्पादनाची माहिती असलेली इमेज. उदाहरणार्थ, किराणा उत्पादनामध्ये शक्यतो पौष्टिक घटक आणि सामग्रीच्या इमेजेस असणे आवश्यक आहे. आवश्यक असल्यास उत्पादनाची वैशिष्ट्ये दाखवणारे इन्फोग्राफिक ठेवा. उदाहरणार्थ, मागे वाकलेला अँगल असलेली ऑफिसची खुर्ची, विशिष्ट उत्पादनांसाठी आकारांची तुलना करणारी इमेज आणि पोशाखाच्या बाबतीत साईज चार्ट इमेज. उत्पादनाचा संबंधित आकार दाखवणारी इन्फोग्राफिक किंवा इमेज असावी. उदाहरणार्थ, पेनच्या समोर फोन. इमेजेसमध्ये अतिरिक्त गोष्टी किंवा उत्पादने समाविष्ट करू नका. ग्राहकास काय मिळेल तेच इमेजमध्ये दाखवले पाहिजे. अन्न आणि किराणा उत्पादनांच्या बाबतीत उत्पादक किंवा आयातकर्त्याच्या FSSAI परवाना क्रमांकाची इमेज समाविष्ट करावी. एखाद्या विक्रेत्याला उत्पादन ऑनलाईन विकायचे असेल तर उत्पादन इमेजेस महत्त्वाच्या आहेत आणि केवळ कोणतीही इमेज नाही तर उच्च दर्जाच्या इमेजेस असाव्यात. कॅटलॉग तयार करण्याचा पुढील विभाग जो आम्ही पाहणार आहोत, त्याचा पुढील भाग म्हणजे उत्पादन स्पेसिफिकेशन्स किंवा तांत्रिक तपशील. हे ग्राहकांना खरेदी संदर्भात माहितीपूर्ण निवड करण्यात मदत करते. म्हणूनच उत्पादन डिस्प्ले पेजवर हे तपशील समाविष्ट करणे महत्त्वाचे आहे. मोबाईल फोनच्या बाबतीत तुम्ही पुढील महत्त्वाचे तपशील जोडले पाहिजेत, जसे की स्टोरेज स्पेस, रॅम, स्क्रीनचा आकार, कॅमेरा क्वालिटी, कॅमेऱ्यांची संख्या, प्रोसेसर तपशील इत्यादी. मशीन, उपकरणे, संगणक आणि संगणक ॲक्सेसरीज, मोबाईल आणि मोबाईल ॲक्सेसरीज, IT आणि इलेक्ट्रॉनिक्स या श्रेणी तांत्रिक उत्पादनांसाठी कॅटलॉग तयार करताना हे तपशील सहसा निर्मात्याद्वारे प्रदान केले जातात आणि आवश्यक असतात. आणखी एक महत्त्वाचे तत्व उत्पादन डिस्प्लेमधील इमेज आणि उत्पादनांच्या स्पेसिफिकेशनसह हे उत्पादनाचे वर्णन आहे.
हे परिच्छेद स्वरूपात उत्पादनाचे संक्षिप्त वर्णन आहे. उत्पादनाच्या जटिलतेवर अवलंबून ती फक्त एक ओळ किंवा अनेक ओळीमध्ये असू शकतात. राजमा किंवा डोसासारख्या खाद्य उत्पादनासाठी एकच ओळ पुरेशी असते. तर काही उत्पादने जसे की प्रिंटर, सिक्युरिटी कॅमेरा किंवा डिझायनर कुर्ता यासाठी 4 ते 5 ओळींचा तपशील आवश्यक असू शकतो. वर्णन पूर्णपणे संक्षिप्त ठेवा, जेणेकरून ग्राहकाला कमी वेळात उत्पादनाची संपूर्ण माहिती मिळेल. उत्पादनाचे वर्णन एखाद्या उत्पादनाचे फायदे अधोरेखित करतात. हे केवळ उत्पादन स्पेसिफिकेशन्सचे पुनर्लेखन नाही, हे ग्राहकाच्या मनात उत्पादनाचे आकर्षण निर्माण झाले पाहिजे. एक चांगले वर्णन उत्पादनाची एक अद्वितीय ओळख आणि गरज निर्माण करण्यासाठी सुपरलेटिव्ह, स्टोरीटेलिंग आणि सामाजिक पुराव्यांचा वापर करते. चला, काय करावे आणि करू नये याची यादी पाहूया, जेणेकरून तुम्ही एक आदर्श उत्पादन वर्णन कराल. विक्रेत्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्पादनाचे वर्णन ग्राहकाची कोणती समस्या सोडवते यावर लक्ष केंद्रित करते. ग्राहक उत्पादन कुठे आणि केव्हा वापरेल, एखादे उत्पादन बाजारातील इतरांपेक्षा चांगले कसे आहे, आता तुम्हाला काय करावे हे माहीत आहे. चला, उत्पादनाचे वर्णन लिहिताना काय करू नये ते जाणून घेऊ. जास्त शब्द वापरू नये. व्याकरणाच्या चुका टाळा. समजण्यास कठीण अशा शब्दांचा वापर टाळा. स्पर्धात्मक ब्रँडच्या समान उत्पादनाच्या वर्णनाची डुप्लिकेट किंवा कॉपी करणे टाळा. बायर ॲप्लिकेशन खरेदी करताना ग्राहकांना उत्पादन किंवा उत्पादन श्रेणीबाबत काही प्रश्न असू शकतात. येथे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. ग्राहकांना त्यांच्या उत्पादन पेजवर टिकवून ठेवण्यासाठी आणि त्यांना उत्तरांसाठी इतरत्र ब्राउज करण्यापासून रोखण्यासाठी विक्रेत्यांनी हे संबोधित केले पाहिजे. त्याबाबतीत धोका असा आहे की ग्राहक उत्तराच्या शोधात कधीही परत येऊ शकत नाहीत आणि खरेदीच्या प्रवासातून बाहेर पडू शकतो. थोडक्यात, FAQ सामान्य प्रश्नांची उत्तरे शोधण्यात ग्राहकाचा वेळ कमी करण्यात मदत करतात. ते खरेदीच्या निर्णयांमध्ये ग्राहकाचा विश्वास निर्माण करण्यास मदत करतात. ते ग्राहकांच्या प्रश्नांची त्यांची समज अधोरेखित करून विक्रेत्यावर विश्वास निर्माण करतात. ते उत्पादन पेजवर ग्राहकांना टिकवून ठेवण्यास सुद्धा मदत करतात. येथे FAQची काही उदाहरणं आहेत. पोशाख श्रेणीसाठी प्रश्न. FAQ 1, हे कापड जाड आहे का? FAQ 2, मी ते सहज धुवू शकतो का? FAQ 3, धुतल्यानंतर ते आकसेल का? FAQ 4, ट्राउझरची लांबी किती आहे? प्रिंटर श्रेणीसाठी FAQ 1, प्रिंटरमध्ये स्कॅनिंग क्षमता आहे का? FAQ 2, प्रिंटर सर्व लॅपटॉपशी सुसंगत आहे का? FAQ 3, मी हा प्रिंटर माझ्या मोबाईलशी जोडू शकतो का? हे लक्षात ठेवा की बायर नेटवर्क पार्टिसिपंटकडे सूचीसाठी काही किमान मापदंड सुद्धा असू शकतात. अधिक तपशिलांसाठी या लिंकवर ONDC नेटवर्कचे प्रशासन आणि धोरणे पहा. अधिक तपशिलांसाठी हा QR कोड स्कॅन करा. बायर ॲप्लिकेशन्समध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉर्टिंग आणि फिल्टरिंग लॉजिकवर आधारित बायर ॲप्लिकेशन्सवर चांगल्या दर्जाच्या कॅटलॉगमुळे चांगली व्हिजिबिलिटी येऊ शकते. तसेच अन्न संबंधित उत्पादनांसाठी FSSAI लेबलिंग आवश्यकता आणि कॅटलॉगिंगसाठी फायदेशीर मेट्रोलॉजी BIS लेबलिंग आवश्यकतांचा संदर्भ घ्या. तुम्ही संबंधित बायर ॲप्लिकेशनच्या वेबसाईटवर किंवा ॲप्लिकेशनवर सुद्धा संदर्भ घेऊ शकता. ONDC नेटवर्क तुमच्या कॅटलॉग ॲज अ सर्व्हिस उपक्रमाद्वारे कॅटलॉग तयार करण्यामध्ये तुम्हाला सहाय्य देण्याची योजना आखत आहे. पार्टिसिपंटना योग्य वेळी सेवेची माहिती दिली जाईल. राऊंड अप करण्यासाठी या व्हिडिओमध्ये आम्ही उत्पादनाच्या पेजवरील व्हिज्युअल्सचे महत्त्व, इमेजेससह उत्पादन डिस्प्ले सुधारण्याचे प्रस्ताव, काही इमेज गुणवत्ता मापदंड, उत्पादन स्पेसिफिकेशन्स आणि वर्णन, चेकलिस्ट, काय करावे आणि काय करू नये आणि वेगवेगळ्या इमेजेस वापराबाबत किमान मापदंड याविषयी शिकलो. एकदा विक्रेते ऑनबोर्ड झाले आणि त्यांचे कॅटलॉग ग्राहकांना ऑर्डर देण्यासाठी लाईव्ह झाले की विक्रेत्याला ऑर्डर विस्थापित करणे, रिटर्न स्वीकारणे, वितरित करणे आणि हाताळणे इत्यादीसाठी सक्षम असणे आवश्यक आहे. ऑर्डर मॅनेजमेंट अंतर्गत जर काही असेल तर वितरित करण्यासाठी ऑपरेशन्स व्यवस्थापित करणे, रिटर्न्स हाताळण्यासाठी ही प्रक्रिया आहे, जो आमच्या पुढील व्हिडिओचा विषय आहे.